नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करत आहे। रेसिपी आहे ते म्हणजे रव्याचे लड्डू कसे बनवायचे, ते बी पाकातले। बरं, रव्याचे लड्डू पाकातले बनवणं म्हणजे महाभारत असते बरं, पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही। मी कायसाठी बाबा टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आहे ना। तर पाकातले लाडू कसे बनवायचे, काय बनवायचे, मोजमाप किती घ्यायचं, काय आहे, सगळी डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हलवाई बी फेल पडणार आहे आपल्या या लड्डूच्या पुढे। असे एक नंबर खतरनाक बिलकुल लड्डू आपण बनवलेले आहेत। तर मित्रांनो, हे लड्डू खोबऱ्याचे नाहीत लड्डू। तर हे लड्डू कसे काय खोबऱ्याचे झाले ते मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर दाखवतो। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, एक नंबर असे पेड्यासारखे लड्डू झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। एक नंबर झाले आहेत, एक नंबर। तर मित्रांनो, गौरी गणपती आता येत आहेत, तर त्याच्या आगमनासाठी मस्त लड्डू हे प्रसादाचे तुम्ही बनवू शकता आहे ना। एक नंबर रव्याचे लड्डू आहेत पाकातले। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता मस्त रेसिपी स्टार्ट करू। काय काय पाहिजे, काय काय नाही, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा, टेन्शन घ्यायची गरज नाही। तर मित्रांनो, इथं मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे। तर याचं मोजमाप जर केलं तर अर्धा किलो हा रवा आहे, पण मी ना इथं वाटीनं घेतलेला आहे रवा। तर तुम्ही बी वाटीनं घेऊ शकता, फक्त मोजमाप आहे ना हे एकसारखं असायला पाहिजे। तर इथं मी वाटीनं ना 3 वाटी हा मी रवा घेतलेला आहे। तर बघू शकता, रवाना मी मस्त साफ करून घेतलेला आहे, गाडून घेतलेला आहे मस्त चाळणीनं, कारण याच्यामध्ये अळ्याबिळ्या असतात ना, त्यासाठी गाडून घेणं आवश्यक असते। तर त्याच वाटीनं मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ज्या वाटीनं मी रवा घेतला ना, त्याच वाटीनं मी इथं 1 वाटी हे साजूक तूप घेतलेलं आहे। तर मित्रांनो, कधी पण आपण रवा वगैरे आपण भाजतो ना, तर त्यासाठी ना जाडीबुडाचीच कढई आपण वापरली पाहिजे। तर इथं मी ना जाडीबुडाची मस्त कढई वापरलेली आहे, आणि इथं मी थोडंसंच तूप टाकलेलं आहे। 4 ते 5 चमच मी इथं तूप टाकलेलं आहे। एक खट्टे आपल्याला तूप टाकत बसायची गरज नाही, थोडं थोडं तूप आपण टाकून ना रवा मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। ते बी स्लो फ्लेमवर मस्त रवा भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, थोडं थोडं असं तूप घालून ना रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। जाड कढई यासाठी वापरायला लागते मित्रांनो, ताकी जो रवा आहे ना तो जळला नाही पाहिजे आणि आपला रवा ना व्यवस्थित हा झाला पाहिजे आहे ना। तर बघू शकता, मस्त स्लो फ्लेमवर हा रवा ना आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे। तर आणखीन याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे, थोडं थोडं तूप टाकून पूर्ण तूप हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। तर बघू शकता, मस्त तूप टाकून आणखीन बिलकुल व्यवस्थित हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। घाई न करता रवा जर व्यवस्थित भाजला ना, तर आपले लड्डू ना एक नंबर असे लड्डू होऊन जातात आहे ना। तर तसं जर म्हणलं ना, पाकातले लड्डू म्हणलं की लय टेन्शन येते, पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही। मी आहो ना, मी कायसाठी आहो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता मित्रांनो, सगळं हे तूप जे 1 वाटी तूप घेतलं होतं ना, ते सगळं तूप मी इथं टाकलेलं आहे। साधारणतः 200 ग्रॅम मी तूप इथं टाकलेलं आहे। तर चला आता व्यवस्थित मस्त रवा हा ना मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। रवा असा भाजायचा ना, रवा भाजला बी गेला पाहिजे व्यवस्थित, आणि त्याचा कलर ना थोडासा हलकासा काहीतरी चेंज झाला पाहिजे। रवा हा मस्त भाजलेला आहे, तर पूर्ण घरभर मस्त हा रव्याचा वास ना पूर्ण घरभर पसरलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, असा हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रव्याचा कलर बी जास्त चेंज नाही झाला पाहिजे, आणि रवा बी आपला मस्त भाजला गेला पाहिजे, असा रवा भाजायचा आहे आपल्याला है ना। तर बघू शकता मित्रांनो, रवा मस्त भाजलेला आहे। तर आणखीन एक ट्रिक सांगतो मी, की रवा भाजला हा कसा समजायचा। तर इथं ना मी थोडंसं पाणी घेतलं आणि पाणी टाकलं आहे ना, ते पाणी टाकल्यावर बिलकुल सनसन असा आवाज येते ना, तेव्हा समजून घ्यायचं की आपला रवा हा झाला। आणखीन एक मेन महत्त्वाची गोष्ट आहे, की रवा झाला ना तर पूर्ण घरभर असा वास पसरते आहे ना, ताकी खालीपर्यंत 2-3 घरापर्यंत जर वास गेला ना, तर समजून घ्यायचं की हा आपला रवा बिलकुल व्यवस्थित भाजून झालेला आहे। तर बघू शकता मित्रांनो, रवा मस्त थंड करून घ्यायचा आहे। रवा आपला मस्त भाजलेला आहे। आता काय करायचं ना, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। तर आपले लड्डू ना मस्त व्यवस्थित वळले गेले पाहिजे, मस्त बांधले गेले पाहिजे। त्यासाठी ना एकदा बिलकुल हे मिश्रण ना रव्याचं मिक्सीमधून बिलकुल एकदा असं हलकंसं फिरून घ्यायचं आहे ना। तर बघू शकता, अर्धा रवा मी याच्यामध्ये टाकलेला आहे मिक्सीच्या जारमध्ये, भांड्यामध्ये। तर आता हे पूर्ण मिक्सरमधून काढून घेऊ आहे ना। तर बघू शकता मित्रांनो, मस्त बिलकुल हा
मिक्सीमधून काढल्यानंतर ना रवा एकजीव होऊन जाते आहे ना. एकजीव झाल्यानंतर ना आपले लड्डू ना असे मस्त सोपी जातात मित्रांनो, मस्त बांधण्यासाठी आहे की नाही. तर असं हे मस्त बारीक मिश्रण झालेलं आहे. असं करून मी ना सगळं मिश्रण बिलकुल मिक्सीमधून काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त. आणि एकदा मस्त मिक्स करून घेतलं हे. आता काय करायचं, आपण करू मस्त पाक. तर त्यासाठी ना मी 2 वाटी मी साखर घेतलेली आहे. ज्या वाटीनं मी रवा घेतला होता ना, तूप घेतलं होतं, त्याच वाटीनं मी 2 वाटी ही इथं साखर घेतलेली आहे. तर आता साखर तर घेतली आपण, तर पाणी किती घ्यायचं. तर मित्रांनो इथं ना मी 3 वाटी रवा घेतलेला आहे ना, तर 3 वाटीचा हाफ करा, बिलकुल 1.5 वाटी आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे. तर 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आता हे अर्धी वाटी मी इथं पाणी ॲड करतो आहे ना. तर असं माप घ्यायचं आहे. तुम्ही जर 4 वाटी जर समजा रवा घेतला असताना, तर 2 वाटी हे तुम्ही पाणी घ्यायचं असते है ना. तर असं करायचं, म्हणजे रवा जेवढा असला ना त्याचं अर्धा हाफ करून बिलकुल पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित बिलकुल मिक्स करून घ्यायचं आहे मस्त साखर. आणि आता ना काय करू आपण, जे विलायची पावडर आहे ना, ते विलायची पावडर बिलकुल याच्यात टाकून देऊ आपण आहे ना, ताकी याच्यातनी एक नंबर असा बिलकुल स्वाद येऊन जाते है ना. याच्यामध्ये शिजून बी जाते ते पाकामध्ये विलायची. तर आता मस्त उकळी येऊ द्यायची आणि मस्त हा पाक ना आपल्याला शिजून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिट लागतात पाक व्यवस्थित शिजव्यासाठी. तर जास्त आपल्याला एकतारीच पाक आपल्याला तयार करायचा आहे, जास्त पाक होऊ द्यायचा नाही आहे ना. तर लय लक्ष ठेवावं लागते बरं पाक करताना. तर बघू शकता मित्रांनो 10 मिनिट झाले. तर आता आपण हा ना पाक आपला झाला का नाही साखरेचा तर पाहू. तर कसं चेक करायचं, जो चमच असते ना, चमच म्हणा का किंवा सराटा म्हणा है ना, तर मित्रांनो जो चमच आहे ना, चमचला जो पाक लागते ना, तो असा बिलकुल बोटानं घ्यायचा आणि असा बिलकुल 2 बोटावर बिलकुल चेक करायचा. एक तारी पाक जर समजा झाला आपला, तर आता बघू शकता एक तारी पाक हा आपला इथं निघालेला आहे. तर समजून घ्यायचं की आपला हा पाक बिलकुल रेडी आहे लाडू बनवायसाठी. तर गॅस बंद करायचा तुरंत आणि बिलकुल हे मिश्रण ना रव्यामध्ये टाकून द्यायचं आहे थोडं थोडं करून. तर बघू शकता थोडंसं मी पहिले आधी टाकलं, मग नंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आणखीन मग थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला पाक टाकून घ्यायचं आहे. जे गाठी विटी जे असतात ना रव्याच्या, ते पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, फोडून घ्यायचे आहेत गाठी याच्यात. तर परत मी आणखीन थोडासा पाक टाकला आणि आणखीन व्यवस्थित बिलकुल मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता पूर्ण एकजीव झालेला आहे. असंच बिलकुल आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ताकी जे याच्यामध्ये रव्यामध्ये जे गाठी असतात का नाही, ते व्यवस्थित बिलकुल फुटून जातात. तर तुम्ही बघा मस्त बिलकुल हे मऊसूत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर जो मी पाक केला होता ना, त्याच्यातला हा अर्धा कप हा पाक हा उरलेला आहे. हा अजिबात टाकायचा नाही, तर मिश्रण ना जास्त पतलं होऊन जाते. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही जर मनसानी की नाही आता हे लय पतलं झालं, याचे लड्डू बिलकुल वळतील नाही, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. 100% आपले लड्डू बिलकुल इथं बांधले जातील. तर हे ना अर्ध्या 1 घंट्यासाठी बिलकुल रूम टेम्परेचरवर हे बिलकुल ठेवून द्यायचं आहे. ते सेट होऊन जाते, टेन्शन घ्यायची गरज नाही. नंतर आपण मस्त लाडू वळू. तर मित्रांनो बघू शकता 2 तास झालेले आहेत. तर मिश्रण बघा हे मस्त रव्याचं किती मस्त बिलकुल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, कारण पहिले जे मिश्रण होतं ते एकदम ओलं होतं. आता 2 तास झालेले आहेत. तर बघू शकता किती मस्त मोकळं हे मिश्रण झालेलं आहे. तर आता मस्त लड्डू आपण छोटे छोटे लड्डू मस्त वळून घेऊ. तर तुम्ही बघू शकता 1 नंबर हे मिश्रण झालेलं आहे. एकदम बिलकुल हाताला अजिबात चिटकून नाही राहिला आहे ना. तर मस्त असे छोटे छोटे लाडू आपण मस्त बांधून घेऊ. तुम्ही बघू शकता है की नाही. तर बघू शकता मित्रांनो किती मस्त बिलकुल हा लड्डू आपला बांधला गेलेला आहे. आणि आपले हात बी ना असं थोडंसं बी हे मिश्रण बिलकुल आपल्या हाताला चिटकून नाही राहिलं आहे ना, असं वाटून नाही राहिलं की आपण लड्डू हे बांधून राहिलं ना. तर असे करून मी सगळे लड्डू बिलकुल मस्त बांधून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर आता बघा मित्रांनो, आता काय करायचं, हे जे लड्डू आहेत ना, या लड्डूला ना आपण मस्त वरून ना खोबऱ्याचा जो खीस असते ना, त्याचा मस्त ना कोटिंग करून घेऊया लड्डूले. 1 नंबर मग आपले लड्डू ना भन्नाट असे दिसतात. कोणाला माहीत बी नाही पडणार की हे लड्डू खोबऱ्याचे नाहीत बघा, खोबरा खीसचे लड्डू नाहीत म्हणून आहे ना. तर बघू शकता मित्रांनो मस्त बिलकुल काय कोटिंग जबरदस्त दिसून राहिली ना हे लड्डूची. आता तुम्ही सांगा मला, हे लड्डू चांगले दिसून राहिले काय साधेवाले चांगले दिसून राहिले, तुम्हीच कमेंट करून सांगा बरं. तुम्ही फरक पाहू शकता आहे की नाही.
तर मित्रांनो आता गौरी गणपती आलेले आहेत, तर सगळ्यांच्या घरी मस्त गोडधोड तर हे तर बनतेच बनते आहे ना. तर त्यासाठी ना प्रसादासाठी तुम्ही हे असे लड्डू मस्त बनवू शकता आहे ना. एक नंबर असे लड्डू हे झालेले आहेत. आता मला सांगा की असे जर लड्डू तुमच्या घरी जर बनले तर तुम्ही रावल्या जाते का? नाही रावल्या जात ना. पटकन खायचीच घाई होते ना, की काही पटकन खातो मी काही नाही आहे की नाही. असे एक नंबर लड्डू हे आपले बनलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला बी असेच लड्डू बनवायचे आहेत ना, तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना. आणि मोजमाप हे अवश्य घ्या. मोजमाप केल्याशिवाय हे लड्डू असे बनत नाहीत बरं. मिठाई कोणती असो, मिठाई असो, चाहे पेढे असो, चाहे लड्डू असो, त्याच्यासाठी ना मोजमाप हे करावंच लागते. तर बघू शकता मित्रांनो काय मस्त एक नंबर हे पेढ्यासारखे आपले लड्डू झालेले आहेत. मित्रांनो आता खरोखर सांगा बरं की लड्डूची रेसिपी कशी काय झाली आहे ना. एक नंबर लड्डू झाले ना हे. तर मित्रांनो खरोखर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे मी व्हिडिओ टाकीन ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.